बघू शकता लाडक्या बहिणीचे पैसे नाही आले तर लढून राहिली माझी बायको. देवेंद्र फडणवीस साहेब तुमची लाडकी बहीण लढून राहिली. पा चेहऱ्यावर नूर नाही. पहिले हसत होती 3 महिन्याच्या अगोदर. 3 महिने झाले पैसे निघून राहिले. त्या माय काऊन काय केलं तुम्ही? इथेच बंद करायला पाहिजे होते का पैसे पाठवा ना बाईले. जाऊ दे मी देईन तुले पैसे महिन्याचे. त्या भाऊ 1500 देत होता 2000 देईन तुले. बरोबर नाही का भाऊ? तुला देईन ना मी 2000 महिना चालू करतो ना. एक काम करतो दर महिन्याला 2000 रुपये देत जाईल. लढू नको. ते पा लढून राहिली बघा बघा दिसते ना. हे डोळ्यात पाणी आहे तिच्या. लढू नको तू लढू नको. तिचे लाडक्या बहिणीचे बंद झाले पैसे त्याच्यानं लढून राहिली ते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत गेला पाहिजे. हिच्या लाडक्या भावापर्यंत गेला पाहिजे. तिचे पैसे बंद झाले 4 महिने झाले येऊन नाही राहिले. सांगा मला तुम्ही का आमच्या घरी गाडी आहे घोडी आहे काय आहे? काही नाही आहे. वावर नाही आहे तरी बंद झाले हिचे पैसे. काऊन बंद झाले हे मालूम नाही. तू लढू नको. ते पा राग आला इले. हा फडणवीस साहेब तिचे पैसे पाठवून द्या. जेवण नाही करू राहिले ते. बाकीच्या लाडक्या बहिणीचे पैसे आले हिचे पैसे नाही आले. जेवण नाही करू राहिले. पा चेहरा पा कसा झाला हिचा. सळल्या वांग्यावानी झाला. सळल्या कांद्यावानी झाला. 4 महिने झाले जेवण नाही करू राहिली. वजन पा किती कमी झालं हिचं. पाहू शकता तुम्ही. लढून राहिली म्हणे पैसे नाही आले म्हणे माये. साहेब पैसे द्या पाठवून हिचे. 3-4 महिने झाले पैसे निघून राहिले. ही केवायसी 2 वेळा केली. त्या अंगणवाडी सेविकेपाशी कागद नेऊन दिले. बाकीच्या जे बाकीचे पैसे नाही आले त्याचे येऊन गेले. हिचे नाही आले. 10 खेपा पोस्टाच्या ऑफिस मध्ये जाते बँकेत जाते. 10 खेपा एंट्री मारते. ते पोस्टवाले मॅट झाले इले. याटवाले मॅट झाले. मी तर निवडून मॅट झालो. माझे पेट्रोलचे पैसे निघून नाही राहिले. कसे पैसे येत हिचे. बोल तू बोलतोय. तू दोरत मला मॅट नाही करू राहिली काय. दोरत फोन लावतो पोस्टवाल्याले. पोस्टाला दोरत फोन पैसे आले काय. माझे पैसे आले. अरे झोपत नाही उसनते हे. काय करू उसनते. एवढी परिस्थिती नाजूक झाली हिची. किस्ता मला भरायला लागून राहिले. ज्या तिनं कपाट घेतलं फॅन घेतला ह्या सगळ्या किस्ता मला भरायला लागून राहिले. काय सांगू तुम्हाला एवढी टेन्शन आहे माझ्या मागं. त्या टेन्शनच्या बाई हे बा केस कापून द्यालो मी डोक्याचे. काय सांगू तुम्हाला हे बा रुसून बसली. जेवून नाही राहिली. 3 महिने झाले जेवून नाही राहिली. लाडक्या बहिणीचे दुसऱ्या बहिणीचे बाईने विचारते का तुझे पैसे आले काय. का तुझे पैसे आले काय. तर ह्यामध्ये हा काकू माझे पैसे आले तुमचे नाही आले काय. ते म्हणजे नाही. तर काल पोस्टात गेली. ई केवायसी करायला. ई केवायसी करून नाही आली तरी पैसे नाही. 3 महिन्याच्या अगोदर ई केवायसी केली तरी पैसे नाही आले. म्हणजे हिचे पैसे गेले कुठं. आमच्या घरी कार नाही घोडी नाही वावर नाही धावर नाही. मग साल पैसे गेले कुठं. लढून राहिली ते. झोपत नाही उसनते. मग कानाजोर पल्ला नका फाडू म्हटलं ना. तुझ्यासाठी बोलून आलो मी. सांगून आलो ना. कळलं का. तो याच्यात मला लढ येते. तू पाहू काहून तुझे दुःख मी पाहू नाही शकत. कारण मी तुझ्या नवरा होय ना त्याच्यात. बरोबर नाही का भाऊ. हिचं दुःख मी पाहू नाही शकत कारण हिचा नवरा आहे ना मी म्हणून. आता मला त्या लागत ना 2000 रुपये महिना इले. लाडका भाऊच्या बच्चेचा पैसे कंगाल झाला तिचा लाडका भाऊ. मला देत होती राजीव 1500 500 500 कधी कधी देत होती. त्या माय मी खोटं सांगत माझ्या चड्ड्या फाटल्या. पॅन फाटला चप्पल फाटला हे घेऊन देत होती मला.
तिचे लाडक्या बहिणीचे आले, मला चप्पल घेऊन देत होती, अंडरवेअर घेऊन देत होती, कपडे घेऊन देत होती. आता कोण घेऊन देत भाऊ? खोटं वाटतं तुम्हाला? टी शर्ट फाटली आहे, अंडरवेअर आले, 4 भोंग पडलेले आहे, 4 भोंगातून मुक्त मी. बन्याना फाटलाय. तुम्हाला फोटो वाटते? बन्यान घातली नाही आज. काऊन? एकच बन्यान धुतो आणि एकच बन्यान घालतो. काऊन? पैसे नाही. कारण जोपर्यंत तिच्या लाडक्या बहिणीचे पैसे येत नाही तोपर्यंत मी अंग धुणं बंद मारतो. आता विचार करायची गोष्ट आहे. लाडकी बहीण लढून राहिली. देवेंद्र फडणवीस साहेब हात जोडून विनंती करतो, तिचे पैसे पाठवू. आता मला द्या लागन तिला 2000 रुपये महिना चालू करायला लागल. लढून राहिली हो, मी पाहू नाही शकत. तुला काय म्हणायचं सांग बरं. काय म्हणायचं आहे त्या भावाने? का माहीत पैसे कोण बंद केले? हा, पण हे नाही समजत मला. मागच्या बायकाचे पैसे येऊन राहिले, ते काऊन नाही आले? हा, असं तर काही नाही आपल्या घरी. हा 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 हा, ते पैसे कोण बंद झाले ते सांग. हा, रुसू नको ग, रुसू नको ग, एवढी रुसू नको, एवढी रुसू नको, एवढी रुसू नको लाडकी बहीण झाली, लाडकी बहीण बंद. बघू शकता लाडकी बहीण मुख्यमंत्र्याची. मला गर्व चढला होता, इले लय माज आला होता. अरे पोट्टीच्या चट्ट्या ढुंगून मला धुंडा लागत होत. आता हिरून बसली राजू, हिरून बसली नाही तेव्हापासून त्यांनी माझ्या डोक्यात तंतन उडायला लागतं. नाही बंद व्हायला पाहिजे तिची लाडकी बहीण. पण काय करा, मी दुःखी आहे. हा, म्हणलं नक मुका नक मुका नक मुका नक मुका नक मुका नक मुका नक मुका.